माम एकम शरण ब्रज, मला एकट्याला शरण या, त्याला शरण जा. त्याला शरण गेलं ना की अडचणच भेटली. तमेव शरण गच्छ, त्याला शरण जा. आणि परमात्म्याला का शरण गेलं ना काहीच अडचण राहत नाही. म्हणून बरं इथपर्यंत आलं आमच्या ध्यानात. नरवणी शरण जावे स्वभावे देवासी. आम्ही शरण जायला तयार आहे. तुकाराम महाराज कुणाला समजा आपण आता तुकाराम महाराज आपल्याला सांगितलं आपणही म्हणून काय हरकत नाही. तुकाराम महाराज आम्ही सर्व भावाने आमचं दुःख नाहीसं होण्यासाठी सर्व भावाने देवाला शरण जायला तयार आहे. पण तो देव काय करेल हे आम्हाला सांगा. जर त्याची शरणागती केली तर तो काय करेल. तो हे दूरदर्शन सरनाम आहे. हा एक समेत दर्शक आहे. तो हा अनेक ठिकाणी म्हटलं तो हा विठ्ठल बरवा, तो हा रे शहरी आदी करून. म्हणजे तो जो जगाचा मालक आहे तो अगोदर ते होत. ते अगोदर कोण होता. ते हे समचरण म्हणजे अगोदर ते नंतर आता झाला तो. पांडुरंग परमात्मा म्हणजे तो देव का ते देव. आता ते ब्रह्म आणि तो देव. तो अव्यक्त ते आकाराने रूपाने जेव्हा अव्यक्त होत तेव्हा ते आता आकाराला आला. आता तो झाला तो काय करेल. तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा. त्याचा अनुभव बघा. त्याचा अनुभव बघा. आता तो हा दुस्तर भव नदीचा पार उतरवे. विठ्ठला दुस्तर भव नदीचा पार उतरवे. कशी आहे ती नदी. दुस्तर आहे. कोणची नदी. भव नदी. काही ठिकाणी भव नदी शब्द वापरला, काही ठिकाणी भवसागर शब्द वापरला, काही ठिकाणी माया नदी हा शब्द वापरला. विठ्ठला अतिशय दुस्तर आहे. ब्रह्मादिका पार उल्लंघवे. इतकी दुस्तर आहे. ब्रह्मादिकाला सुद्धा पलीकडे जाणं अवघड आहे. अशी दुस्तर आहे. बर काय नाव आहे तिचं. इथे भव नदी.
दुसरा शब्द बरोबर काय केला आणखी वेळी? माया नदी. अवघडच आहे. नदी, माया नदी. तुम्ही आता भूगोलातला अभ्यास करणारे काही मंडळी असतीलच. बऱ्याच नद्या आहेत. गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, अशा पुष्कळ नद्या आहेत. पण भव नदी सापडली का तुम्हाला भूगोलात? माया नदी इकडे आहे मात्र. माया नदी आहे, भव नदी आहे, माया नदी आहे. माया 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 म्हणजे काय? विष्णू महाराज माया तिची व्याख्या सांगतो अल्पशा शब्दात. या मासा माया. काय व्याख्या सांगितली? या अधिक मा अधिक सा बरोबर माया. या 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 सा, या अधिक सा अधिक मा बरोबर माया. या मासा माया. अर्थ बघा. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही, सा म्हणजे ती. अर्थ काय झाला आता शेवटी काय निघालं? जी नाही ती. कोण? बेजार कोण करत? नाही का? आहे तिने बेजार करावं का नाही तिने बेजार करावं? हे नवलच जात आहे का? बेजार कोण करतात? सर्व लोक कशाने बेजार आहेत? माया वेगळे भ्रमाला खरे. म्हणजे सर्व बेजार मायेमुळे आहे का? मग बेजार कशी काय करून राहिली? नाही जर असती तर बेजार करणं ठीक आहे. नाही ती कशी बेजार करत? नाही ती बेजार कशी करणार? काय वाटतं तुम्हाला? सरळ सरळ सांगा. आहे ती बेजार करणार, नाही ती बेजार करणार? आहे ती बेजार. हे बरोबर आहे. माया आहे का? नाही. मग बेजार कशी करते? धनात आलं म्हणजे पुढचं धनात तुमच्या असं ते चोयत नाही. म्हणजे नाही तेही बेजार करतं एवढं लक्षात ठेवा. समजा आता आपण निघालो रस्त्याने, मग अंधकार आहे, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही, असा चालला माणूस. चालता चालता असं पडलेलं आहे. वायर पडलं नाही, पडलेलं आहे थोडं जाडसं वायर, जाडशी दोरी. असे पूर्वीचे रस्ते पांदीचे होते. पांदीचे असे छोटे रस्ते, साधारण रस्ते, खराब रस्ते तुमच्याकडे सापडतात अजून लहान रस्ते. तुम्हाला लावून धरण्याची आवश्यकता अजूनही नाही. समजलं माझं वाक्य? योगा वस्तू सुद्धा पहिल्यापासून अजूनही लावून धरण्याची आवश्यकता नाही. हे झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे. असा टाईट करण्याची आवश्यकता आहे. टाईट केलं तेव्हाच होईल तुमच्याकडे टाईट. माझा बोलण्याचा दृष्टिकोन असा वेगळा नाही. कोणी असेल, कोणी असू द्या, पण टाईट केल्याशिवाय काम होत नाही. टाईट म्हणजे मागे लागल्याशिवाय काम होत नाही. काय समोर राहतो तुम्हाला? जाईल कुठे दुसरीकडे गाडी. संबंध अंधकार आहे, समोर चालला असे दिसली जाळशी, एकडी वाकडी तिरपी तारपी, आणि मग मंद अंधकार आहे, पूर्ण प्रकाश नाही, पूर्ण अंधार नाही. पाहण्याबरोबर काय म्हणतो? अरे बापरे, छाती दगदगली, अंग थरथरलं, डोळे लपलपू लागले. अरे बापरे, अरे बापरे, साप आहे, साप आहे, साप आहे. लगेच पळाला. आणले 2 माणसं, बॅटरी गान. साप होता? माणूस घाबरला का नाही? घाबरला होता? नाही. घाबरला का नाही? माया आहे? नाही. घाबरतो का नाही? बेजार कोण करतं? आहे का? नाही. ते सुद्धा बेजार करू शकतात. समजलं तुम्हाला? कशावरून? सरपवून समजलं तुम्हाला? दोन समजलं तुम्हाला? नाही ते बेजार करतात. तीच अवस्था आहे. सामान्य ज्ञान म्हणून ते बेजार करतो. पण त्याकरता परमात्म्याकडे जर आपण गेलो तर तो सांभाळू शकतो. सांभाळी सांभाळी माया. बाबा तू सांभाळ. अरे म्हणतात ना, भवसागर तरता
काही कथा चिंता पहिलो बाधा कटिकर ठेवण्या त्याचे पायी घाला मिठी बोलणे घे जगजेठी भावा एकासाठी खांदा आहे म्हणजे तेच करू शकतो. तर हे मायेतून बाहेर निघायचं असं त्याच्याशिवाय पर्याय नाही. एक प्रमाण तसं ते म्हटलं ना दैवे हे शागुण वै माया दुरंतया मामे प्रबंधनते माया मेतांतरंते एके स्वबुद्धीच्या बाही रिघाणे त्या शुद्धीच नाही एके जानवे जडो ही गर्वे शिगे घाले एके वेलत्राच्या सांगली येथे भावाचे तोंडी ते मदमिलाचे तोंडी सगळेच गेले एके वैशे जाळ बांधले ते मधाचे काशे लागले विषय बघणे सांडले चढवल्या इतका अवघड आहे. पण तरी ज्ञानोबराने हे डोळे मांडल्या त्यांना असं वाटतं लोक एकदम घाबरून जातील. तो घाबरू नका. एक कचिनीला तरले जे सर्व भावे मज बदले त्या आईला थडीये सरले मज बदले. जे माझी जर भक्ती केली माझी शरणागती केली तर ते पहिल्या तीरावर जाऊ शकतात हा त्याचा अर्थ आहे. म्हणून तो परमात्मा जो आहे हा परमात्मा दुस्तर भव नदी जी आहे त्यातून पार उतरवतो हा त्याचा अर्थ आहे. दुस्तर भव नदीतून पलीकडे नेतो पार उतरवतो असं म्हणतात पार उतरवतो. आपल्याला पार एकदाच पाहिजे तेव्हाचा समजतं का नाही तुम्हाला तुमच्याकडे असेल ना असं. आता काही जाण्याचा योग बराच कमी व्हायला लागला. त्या पारावर चढायचं का मग तिकडचं तिकडच जमतं तिकडच. आणि मग बरोबर सांगणार तर आई तिकडे हे तुझी सुनबाई आणि मग ताटान तिचं कुंकू लावेल आधी यायचं आहे. हे आताचा काळ हा काळ परत काय असेल ते. पण जो आपला ग्रामीण भाग आहे त्या मानाने अतिशय संस्कृतीला धरून आहे. थोडंफार जी गडबड होती ना ती गडबडची होती तर ते आता नवीन नवीन साधनच काही वेगळे निघाले. इकडे तिकडे संपर्क तिकडचे संपर्क म्हणजे झालाच संपर्क झालंच हे झाल्यावरच पुन्हा बिघडतं. पुन्हा बिघडलं इकडे यायची पंचायत तिकडे यायची पंचायत असं होतं ते. अरे म्हणून डोक्यात प्रत्येकाने ठेवलं पाहिजे हे माझी माय आहे हा माझा बाप आहे याने मला लहानपणापासून सांभाळलंय माझ्यावर त्यांच्या जीवापाड माझ्यावर प्रेम केलंय. ते घास त्यांना किती भूक लागली असेल मला घास खाऊ घातला मग त्यांनी खाल्ला इतकं जर ध्यानात ठेवलं तर या गोष्टी होणार. संस्कार महत्वाचे संस्कार. असा विचार करताना आमच्यासारखे छाती सुद्धा धगधगते किंवा आपण कमी पडून राहिलो असं वाटतं. कमी पडतो असं वाटतं. एक मन असं साक्ष देते की आपण कमी पडतो. आपली मेहनत कमी पडायला लागली आपले प्रयत्न कमी पडायला लागले आणि त्याची परिणती ही वेगळ्या पद्धतीत सुरू आहे असं वाटतं. त्याचं दुःख अशा प्रकारचं होत आहे हे सुद्धा या निमित्ताने आपल्या पुढे सांगतोय. तर परमात्मा जो आहे त्याची शरणागती केली तर काहीच अडचणी राहत नाही. म्हणून तो हा उतरेल पार तो पार नाही महादेवाचा पार मारुतीवाचा पार नाही. फार उतरेल म्हणजे या भुवन ऋतूतून फार उतरेल म्हणजे पहिलं तीरावर नेईल हा त्याचा अर्थ आहे. मग असा जो पहिलं तीरावर नेणारा जो परमात्मा आहे तो कसा आहे हे तर आम्हाला सांगा. बहु आहे करुणावंत
बहु आहे करुणावंत. तो फार करुणावंत आहे. कोणत्या क्रमांकाच्या चरणात सांगितलंय? पहिल्यात सांगितलं त्याची शरणागती करा, दुसऱ्यात सांगितलं तो तुम्हाला तारून देईल, आणि तिसऱ्यात सांगितलं जो तारून देतो तो कसा आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून ते सांगितलं. बहु आहे करुणावंत. बहु म्हणजे फार 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 करुणावंत. बहु आहे करुणावंत. बहु करुणावंत आहे. तो फार करुणावंत. देवा तू कृपा करुणा सिंधू. देवा तू कृपा करुणा सिंधू आहे. तो करुणा घन आहे. अनेकावर तू करुणा केलेली आहे, अनेकावर उपकार केले, अनेकावर कृपा केली. ऐशा अपराध या शिपाळा आपण पेठाव त्याला गोपाळा आणि काय चरणाचे अपाळा काय द्रौपदी चाड. इतके करुणा घन आहे. इतकी करुणा याच्या अंतकरणात आहे असं म्हणतो ना. एक तत्वराम दृढधरे म्हणा हरीशी करुणा येईल. हरीला तुझी करुणा येईल, कारण तो करुणा येईल म्हणजे तो करुणा घन आहे, करुणावंत आहे. करुणावंत आहे. देवा तू करुणा घन आहे, करुणावंत आहे. अतिशय करुणा तुझ्या अंतकरणात आहे. देवा तू कृपा करुणा सिंधू हा शब्द वापरला जातो. हे पाहून म्हणले का म्हणजे तो करुणेचा सागर आहे. करुणेचा तो सागर आहे, एवढी करुणा त्याच्याकडे. म्हणून शब्द प्रयोग केला बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम घ्या. त्याचे अनेक नाव आहेत, अनेक नाव आहेत. आता विष्णू सहस्रनामातले आपण नाव पाहतो, अनेक नाव आहेत. कोणतंही नाव घ्या, कोणतंही नाव घ्या, तू काय करेल तो कोणतंही नाव घेतलं तरी तुहा उतरील पार भव दुष्कर दिला. कोणते नाव घ्या. नामाची हा सहस्त्रवरी नावा या उधारी सजुन्या संसारी नामाची हा सहस्त्रवरी. कुठलेही नाव घ्या. राम म्हणा, माधव म्हणा, यादव म्हणा, कृष्ण म्हणा, कुठले नाव घ्या. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. कुठले नाव घ्या. नाव कुठले घेतलं देवाचं की तो तुम्हाला तारून देतो. तो करुणा घन आहे आणि अनेक नावं त्याचे आहेत. कुठलंही नाव घ्या. अनंत हे नाव घ्या, अनंत हे नाव घ्या. अनेक नाव आहेत किंवा अनंत हेही त्याचं नावच आहे. तुम्ही ते केलं की तुहा उतरेल पार भव दुष्कर नदीचा. तुकोबर आहे तिथपर्यंत आमच्या ध्यानात आलं. तो कसा आहे, कसा आहे तो जर विचारलं, समजा प्रश्न आला यातला देव कसा आहे काय सांगाल? करुणा घन आहे. अनंत हे नाम घ्या. अनेक नाव आहे. कोणतंही नाव घ्या. काय करेल तो उतरेल पार भव दुष्कर नदीचा. पण तुकाराम महाराज तुम्ही जे सांगून राहिले हे कशावरून सांगता? तुम्ही कशावरून सांगता? तुका म्हणे साक्षी आले, 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 तुका म्हणे साक्षी आले.